एकनाथ शिंदे डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करतील का, असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक आणि डॉक्टर संघटनांकडून केला जात आहे। शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत। परंतु त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल का, हा प्रश्न आता विचारला जातोय। परंतु आपण भूतकाळात झालेल्या अशा घटनांचा विचार केला तर याची शक्यता थोडी कमीच वाटत आहे। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरण काय आहे व याआधी अशा कोणत्या घटना घडल्या व त्यावर कुठली कारवाई झाली, पाहूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात रमेश म्हात्रे यांच्या प्रभागातील एका गर्भवती महिलेला उपचारासाठी आणण्यात आले होते। मात्र तेथील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार न करता तिला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला। याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या म्हात्रे यांनी रुग्णालयात फोन केला होता, परंतु रुग्णालयातील डॉक्टराने फोन उचलला नाही। या क्षुल्लक कारणावरून म्हात्रे यांनी आपल्या समर्थकांसह थेट रुग्णालय गाठलं आणि तिथे मोठा गोंधळ घातला। यावेळी रमेश म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना व नर्सला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर एका महिला डॉक्टरला अरेरावी करत धक्काबुक्की आणि दमदाटी करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। या प्रकरणी पोलिसांनी रमेश म्हात्रे यांच्यासह त्यांचे समर्थक रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे या तिघांनाही विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे। या संपूर्ण प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही रमेश म्हात्रेंच्या कृत्यावर नाराजी व्यक्त केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी थेट डोंबिवली गाठली आणि डॉक्टरांची भेट घेतली। सत्तेतल्या नगरसेवकांच्या अशा माजोरड्या नगरसेवकावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली। दरम्यान चौफेर टीका झाल्यानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी या प्रकरणावर आपली बाजू मांडत दिलगिरी व्यक्त केली आहे। मी महिला डॉक्टरांवर हात उगारला नाही, आम्ही गंभीर विषयावर बोलत असताना त्या महिला डॉक्टर सतत फोनवर बोलत होत्या, म्हणून मी केवळ त्यांच्या हातावर फटका मारला, असा दावा म्हात्रे यांनी केला। मात्र म्हात्रे यांनी केवळ माफी मागून चालणार नाही, तर सरकारी डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींवर कायद्यानुसार कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी आता सर्वसामान्य नागरिक आणि डॉक्टर संघटनांकडून केली जात आहे। दरम्यान अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले होते। मात्र तेथे तपासणी दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली। रमेश म्हात्रे यांना हृदयाचा त्रास होत असल्याने त्यांना तातडीने ठाणे सिव्हिल रुग्णालयात ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे। KDMCच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालय डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने पोलिसांवर म्हात्रे यांना ठाणे सिव्हिलला पाठवण्याची वेळ आली। विचार करा, जर सगळ्याच डॉक्टरांनी असं ठरवलं की डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या रमेश म्हात्रे यांचा उपचार करायचा नाही तर काय होईल। परंतु डॉक्टर्स शिक्षित असतात, त्यांना त्यांची जबाबदारी व त्यांच्या कर्तव्याची जाण असते, म्हणून हे डॉक्टर कधीच असं करणार नाही। परंतु या प्रकरणात आणखी कोणाची तरी जबाबदारी आहे, पण त्यांनाही कदाचित त्यांच्या जबाबदारीचा विसर पडलाय। ते म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे। सत्तेतील नेत्यांनी केलेली ही दादागिरी काय नवीन नाही। आमदार संजय गायकवाड यांनी एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, तसेच एका पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवर शिवीगाळ केली होती, तरी त्या आमदारावर काहीच कारवाई झाली नाही। नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले खासदार संजय दिना पाटील यांनी तर थेट पत्रकारांना मारण्याची धमकी दिली, तीही थेट कॅमेरासमोरच, तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे रमेश म्हात्रे यांच्यावर कारवाई होईल याची शक्यता देखील वाटत नाही। परंतु अशाने गुंडगिरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींची हिंमत आणखीनच वाढताना दिसेल, हे मात्र नक्की। तरी या प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।